वर्सेस मग CFS. जर सॉरी NFFT वर्सेस मग CFS. जर मग CFS जिंकली तर इथे नक्कीच आपल्याला एक आगळा वेगळा बॉलआउट बघायला मिळणार आहे. दरम्यान सलीमीची जोडी मैदानात. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून पहिले षटक बंडा 40+ प्लेयर. माझा एक फेवरेट क्रिकेटर आहे तो. जेव्हा शेव्यामध्ये नाईट टुर्नामेंट झाल्या होत्या तेव्हा त्यांनी 50 रन्स मारले होते त्या टुर्नामेंटमध्ये. पहिला चेंडू कडा घेऊन जातोय. चेंडू जातोय निर्धाव. चैतन्य स्ट्राईकला येतो. चैतन्य. बंडा पुढचा चेंडू घेऊन चैतन्यला. खोलवर टप्प्याचा चेंडू जोरदार फटका मारायला एक साईडला. चांगलं क्षेत्ररक्षण होतं. चांगली फेकी होते. चैतन्य आपलं आणि संघाचं खातं उघडतो एका धावेने. 5 ओव्हर. प्रत्येक मॅच 5 ओव्हरची असणार. याच्यानंतर एक सेमीफायनल होईल आणि नंतर फायनल. पुढचा चेंडू घेऊन बंडा. चांगला चेंडू. खरोखर बंडा. अवांतर चेंडू. अवांतर धाव. पंच दोन्ही हात बाजूला करतात. खराब चेंडू. बंडाकडून अशा अपेक्षा नसते कधी पण होतं. क्रिकेट आहे. जोरदार अपिला झालेला आहे. दोन्ही पंच मात्र स्तब्ध आपल्या जागेवरती. चेंडू दरम्यान निर्धाव. पुढचा चेंडू घेऊन बंडा. आता मात्र बॅटीवर बॉल आलेला आहे आणि बॉल गेलेला आहे गामीच्या बोर्डवरती. आम्हाला जे स्पॉन्सर आहेत गामी बिल्डर्स त्यांच्या बोर्डवरती बॉल लागून परत मैदानात 7 धावा. गुड्डू 6 धावांनी आपलं खातं उघडतोय आणि संघाला नेऊन पोचवतोय 8 धावांवरती. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता मात्र चांगला समाचार घेतोय गुड्डू. 4 धावा. 4 धावा. लावलेले आहेत. बबड्या त्या सोबत आहे. म्हणा त्यांची मॅच झाली त्याला इथे घेऊन देते डायरेक्ट. त्यांची मॅच झाली ना. चांगला खोलवर टप्प्याचा चेंडू. क्रिकेटमध्ये ज्याला ब्रह्मास्त्र म्हटलं जातं म्हणजे यॉर्कर चा मारा करताना आता बंडा. दरम्यान पहिल्या षटक संपते. पहिल्या षटकात संपते. धावसंख्या झाली ती बिनबाद 13. मगाच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच ठरलेला गुड्डू. वैयक्तिक पहिलं ज्ञानेश्वर. वैयक्तिक पहिलं आणि संघात दुसरं षटक ज्ञानेश्वर. त्याला तोंड देणार तो गुड्डू. जोरदार फटका. गुड्डू खरंच खूप फॉर्म मध्ये आहे. जर मक्सला ही मॅच जिंकायची असेल तर गुड्डूची विकेट काढणं खूप महत्वाची आहे. 6 धावांनी धावसंख्या वाढ
NFFT. अभय ठाकूर इथे आलेले आहेत, BMCTचे प्लॅनिंग मॅनेजर. त्यांनी इथे त्यांच्यासाठी कोच ठेवलेला आहे. चांगला यॉर्कर, खरोखर चांगला. ज्ञानेश्वरचा कमबॅक केलेला ज्ञानेश्वरनी. आता धावचीची संधी पाहूया. नाही, नशिबाची साथ मिळते. एक धावने धावसंख्या वाढते, धावसंख्या 20. आता मात्र मला वाटते झेल उडालेला आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक आहे. गॉगल घातलेला आणि झेल धरणीला दान. गॉगल ब्रँडेड होता. अक्षय पाटील, अक्षय हसते घालतल्या घालत. आता मात्र या चेंडूवरती तुम्हाला एक मोठा फटका बघण्याची अपेक्षा आहे आणि तुमची अपेक्षा पूर्ण झालेली आहे. ज्ञानेश्वरला काहीतरी करायला लागणार आपल्या संघासाठी. का खोलवर टप्प्याचा चेंडू, यॉर्कर. ज्ञानेश्वर पण हार मानत नाही. तू जर छक्का मारणार असेल मला, 13वा प्लेयर आतमध्ये आला, त्याला बाहेर काढायचंय. सुबू हॅलो. पुढचा चेंडू ज्ञानेश्वर. जोरदार फटका लेग साइडला मारलेला आहे. एक धावसंख्या वाढते, धावसंख्या 29. सॉरी सुनील साहेब, एवढा मोठा हिरा तुमच्या शेळ्यामध्ये असताना आपली टीम का पुढे जात नाही सुनील साहेब? सतीश सर, तुम्ही पण शेव्यातून बिलॉंग करता. वन मॅन शो खेळला दोन्ही मॅच. छे काय इंग्लंड का आता हारणारच ते. काय राहिले, पाहुणे होते म्हणून पहिली मॅच दिली त्यांना. ज्ञानेश्वर BMCTने देव पाण्यात ठेवलेत. BMCTने देव पाण्यात ठेवलेत. एकदा जिंकू दे मग. जोरदार फटका. पावे की धाव मिळत आहेत. एकच धावेवर समाधान मानलं. गुल्लू मात्र येतो स्ट्राईक वरती. जोरदार वारा सुटलेला आहे. इन फॉर्म गुड्डू. ज्ञानेश्वर पुढचा चेंडू गुड्डूला. ऑफ साइडला खूपसा बाहेर जाणार चेंडू. आमचे पंच विनेश ठाकूर खराब चेंडू दर्शवतात. आव्हानदार चेंडू एक धाव. पुढचा चेंडू घेऊन ज्ञानेश्वर. हा मात्र चांगला चेंडू होता. हा सुद्धा वाईट. तिसरी ओव्हर चालू झालेली आहे. धावसंख्येत 1 वाढ. धावसंख्या होते 31. पुढचा चेंडू बंड. षटकार. $37. दोन वाईट आले. आता मात्र झेल उडालेली आहे, पण झेल खाली कोणीच नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय.
एक मिनटं जरा पंच, एक मिनटं थांबवा, जरा स्कोअरमध्ये चेक करायचं. धावसंख्या झाल्या त्या 38, 39, सॉरी 39. सामना चालू करायचं. 39 धावा फटका लागलेल्या आहेत. पुढचा चेंडू घेऊन बंडा, यॉर्कर पहिला चेंडू, जोरदार फटका मारला, पाव की धाव मिळतात. एक धाव तर मिळालेली आहे आणि आता गुड्डू स्ट्राईकवर आलाय. 40, 50 पासून 10 मागे असलेला संघ. मगाशी त्यांनी 77 धावा केल्या होत्या. खराब चेंडू. बंड्याकडून कधी अशी अपेक्षा नसते एका ओव्हरमध्ये 3 वाईट टाकायची, पण आता दबाव, प्रेशर, प्रेशर हा सहन करायला लागतो आयुष्यामध्ये, क्रिकेटमध्ये, दोन्ही ठिकाणी. अजून एक खराब चेंडू. बंडा माझा फेवरेट क्रिकेटर आहे. पुढचा चेंडू घेऊन बंडा पुन्हा एकदा, हा पण आर पार. वैयक्तिक संघावर तिसरे षटक गीतेश. आणि आता चैतन्यने सुद्धा चौका मारलाय. 4 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 58. म्हणता 100 पाहिजेत. पुढचा चेंडू घेऊन, खराब चेंडू, अवांतर चेंडू, अवांतर धाव. धावसंख्या होते 59. प्रेशर, पंच क्वालिफाईड आहेत. पंच क्वालिफाईड आहेत. वाद घालू नका, पंच क्वालिफाईड आहेत. 59 धावा. दरम्यान बऱ्याच वेळाने आलेला हा निर्धाव चेंडू. ही तिसरी का चौथी मॅच अंपायरिंग करतायत ते, त्यांना माहिती आहे कुठल्या पट्ट्या कुठं मारल्यात.
जोरदार फटका गॅप मध्ये गेलेला पाहूया चौकार होतो का चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे एका धावावर समाधान मानायला लागतंय एका धावसंख्या वाढते धावसंख्या 60 गीतेश गीतेशचा पुढचा चेंडू गुल्लू स्ट्राईकवर गुड्डू जोरदार फटका मारलेला लेग साईडला पावकी धाव मिळतात एक धावून काढलेले दुसऱ्या धावचा प्रयत्न असणार आहे चांगली फेक केलेली पाहूया धावचीची सुवर्ण संधी मात्र दरम्यान 2 धावा पूर्ण होतात 2 धावांनी धावसंख्या वाढते धावसंख्येतले 62 46 धावा वैयक्तिक खेळतोय गुड्डू हा मात्र आता खराब चेंडू आता मात्र चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता निर्धाव जातोय पुढचा चेंडू घेऊन खोलवर टप्प्याचा चेंडू जोरदार फटका मारलाय त्याच्यावर पाहू किती धाव मिळतात एक धाव तर काढलेली आहे दुसऱ्या धावचा प्रयत्न आहे दुसऱ्या धावला आणि बाद कुणाल कुणाल त्याची जागा बनवून कुणाल स्ट्राईकवर असणाऱ्या पंचांकडून योग्य तो गार्ड घेताना कुणाल आणि गोलंदाज अक्षय वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून 5वं आणि शेवटचं षटक घेऊन येतोय नो बॉल एक अवांतर चेंडूमध्ये वाढ एक अवांतर धावेमध्ये वाढ धावसंख्या होते 66 आणि फ्री हिट गोल्लूला आपले 50 पूर्ण करण्याची सुवर्ण संधी फ्री हिटवर पुढचा चेंडू घेऊन खोलवर टप्प्यात चेंडू षटकार 6 धावांनी धावसंख्या वाढते आणि गुल्लूची दुसरी 50 गुड्डू पुढे जाते धावसंख्या होते ती आणखीन एक षटकार
झालेली आहे 84. NA50 सगळे रेकॉर्ड तोडायला आले इकडे. पहिलंच वर्ष आहे आणि सगळ्या कोटाने क्रिकेटरचा भरलाय त्यांनी. पुढचा चेंडू घेऊन हा पण फुलटा चेंडू चौकार. आणि या 6 शेवटचा चेंडू लास्ट बॉल आहे. या चेंडूवर षटकार आला कोणाकडून? धीरज ठाकूर. 500 रुपये या चेंडूवर षटकार आला तर. आणि आता मात्र शंभर धावा झालेल्या आहेत. 100 धावा झालेल्या जिंकण्यासाठी करायच्या 101 धावा. गुड्डू अजून 500 आले. ATM आणि बँक ओपन झालेलं तिथे गुड्डू साठी. आणि मला वाटते मॅन ऑफ द सिरीजच्या 7 कोरला जाणार आहे 250. जर सामना हा जिंकला तर
दरम्यान सामन्याला सुरुवात होते. 101 या टुर्नामेंट मधला उच्चांक NF50 गाठलेला आहे. NF50 पहिला 77 होता. 88 काढलं त्यांनी मागत ना. नाही 77 केला. 78 टू विन होता. 88 काढला सर. सर करताय? नाही एक पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवरती झेल उडतोय. झेल खाली आणि झेल जमिनीला दान. ज्ञानेश्वर पहिला झेल सुटतोय पहिल्या चेंडूवरती. NF50 जो खेळ केला त्या खेळामध्ये असं वाटत नव्हतं की एखादा झेल ते सोडू शकतात. दरम्यान आपलं आणि संघाचं खातं उघडतोय गीतेश आपलं आणि संघाचं खातं उघडतोय 1 धावांनी. बंडा पहिला चेंडू निर्धाव. 101 पाहिजेत म्हणजे 1 धाव खाली अजून 100 पाहिजेत. 28 चेंडू आणि 100 धावा. पुढचा चेंडू घेऊन आता मात्र बॅट आणि बॉलचा चांगला संपर्क झालाय. झेल उडतोय. झेल पडतो नो मॅन्स लँड मध्ये. दरम्यान 2 धावा पूर्ण करतोय बंडा. 2 धावांनी आपलं खातं उघडतोय आणि संघाला येऊन पोहोचतोय 3 धावांवरती. NF50 इकडे आलेली आहे ती रेकॉर्ड मोडायला. मगाशी 88 धावा केल्या, आता 100. नंतर सेमीफायनल आहे, फायनल आहे. चेंडू कडा घेऊन 1 टप्पा जातोय कीपरच्या हातात. कीपर स्वतः गुड्डू आहे. चेंडू निर्धाव. 3 चेंडूच्या सोबतीने धाव संख्या दिलेली ती बिन बाद 3. 4 झाले. 4 चेंडू झाले. सॉरी धावा 3 झालेले आहेत. आता मात्र ऑफ साईडला खूपसा बाहेर जाणार चेंडू. पंत दोन्ही हात बाजूला करतात. अवांतर चेंडू अवांतर धावात 1 नि वाढ. धावसंख्या होती 4. कुणाल पुढचा चेंडू घेऊन शॉर्ट पिच चेंडू. जोरदार फटका. झेल उडतोय मात्र झेल खाली कोणीच नाहीये. 1 धाव मिळते. 1 धावांनी धावसंख्या वाढते. कासवाच्या गतीने धावसंख्या वाढते. 1-1 करून धावसंख्या होते ती 5. जिंकण्यासाठी करायच्या होत्या 101 धावा. कुणाल पुढचा चेंडू घेऊन आता झेल उडतोय. पहिला झटका बसतोय तो मग CFS ला. वरती पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटक धावसंख्या झालेली ती 1 बाद 5. आता समीकरण उरलंय ते 24 चेंडू आणि 96 धावा म्हणजे प्रत्येक चेंडूवरती 4 धावा. अनुज वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन अनुज डावखुरा असा गोलंदाज अनुज त्याला सामना करणाऱ्या बंडा दिनेश बंडा. आणि हा पहिला चौकार दिनेश
9 धावा फळकायला लागत आहेत. पुढचा चेंडू कुणाल, रिव्हर्स स्वीपचा फटका, पाहिजे तसा बॅटर आला नाही बॉल. 1 धाव मिळते. 1 धावांनी संघ 2 अंकात प्रवेश करतोय. धावसंख्या होती 10. BMCTने बॅग पॅक केलेली आहे. हळूहळू घरचा रस्ता पकडलाय. पुढचा चेंडू घेऊन कुणाल, जोरदार फटका, पहिला षटकार येतोय मॉक्सच्या टीमसाठी. आमचे तिथं व्हॉलेंटियर अजित आहे, त्यांनी पटकन बॉल दिलेला आहे. धन्यवाद अजित. पुढच्या चेंडू कुणाल, शॉर्ट पिचचा चेंडू पॉईंटच्या दिशेने खेळून काढलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे तिथून मुन्नाकडून. मुन्ना बॉल फेकतोय कीपरकडे. 1 धावा, धावसंख्या होती 16. 17 झाल्या. कुणालचा पुढचा चेंडू बंडाला. आता पण एक झेल उडाला होता, इनसाइड एज होता, एक जीवदान. अनुज आहे बॉलर, अनुज बॉलर आहे. चांगली गोलंदाजी करतो डावखुर असा अनुज. धीरजनी मगाशी एक षटकार मारला होता पहिल्या चेंडूवरती. चांगला चेंडू जातो निर्धाव. धावसंख्येत कोणताच बदल नाहीये. धावसंख्येत 18. दुसरं षटक संपतंय, 2 षटक संपतंय. धावसंख्येत 18. आता समीकरण उरलंय ते 18 चेंडू. अठरा चेंडू आणि 83 धावा. वैयक्तिक दुसरा आणि संघावर तिसरं षटक कुणाल. त्याला तोंड देणार आहे तो दिनेश बंडा. शॉर्ट पिचचा चेंडू, जोरदार फटका मारला. एक साईडला पावकी धाव मिळत आहेत. 1 धावावर समाधान मानायला लागतंय. धीरज आता स्ट्राईकवर येतोय. कुणाल पुढचा चेंडू घेऊन धीरज याला. चांगला चेंडू होता, गुडलाईन स्पॉटवर पडलेला. पुल करण्याचा प्रयत्न होता, तेवढा बॅटवर काही चेंडू आलेला नाही. मात्र 1 धाव मिळते. 1 धाव धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 20. अजून सुद्धा 81 धावांची गरज. गुड्डूनी जी खेळी खेळली त्याची गरज आहे. बंडा आणि तशीच खेळी खेळताना दिसतोय. षटकार, बंडाच्या बॅटीतून निघालेला पहिला षटकार. 6 धावांनी धावसंख्या वाढते. लागलेले आहेत. पुढचा चेंडू कुणाल. पुन्हा एकदा ओव्हरपिच, पण चेंडू झेल उडतोय. झेल खाली क्षेत्रक्षय पाहूया झेल होतो का.
आणि दोन क्षेत्ररक्षकांच्या भांडणामध्ये झेल मात्र टिपलेला आहे. बंडा मात्र आता बाद होतोय झेलचीच्या स्वरूपात. दुसरा धक्का बसतोय. कुणालाचा पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू जोरदार फटका मारतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार मारतोय. 6 धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती दीपेशनी पहिल्या चेंडूवर समाचार घेतलेला आहे. कुणालच्या षटकार मारलेला आहे. पुढचा चेंडू कुणाल पुन्हा एकदा जोरदार फटका. झेल उडतोय पण झेल पडतोय क्षेत्रकाच्या थोडंसं पुढे. एक धाव घेतो. एक धाव. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 33. चेंडू आणि 68 धावा म्हणजे जवळजवळ 10 षटकार, 11 षटकार आणि 2 रन धावून. गोलंदाजाचं नाव सांगायचं. आदित्य. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून चौथं षटकार आदित्य. काढावा लागून कीपरच्या वरून बॉल जाते. चांगलं क्षेत्ररक्षण होते. एक धाव घेतोय. एक धावेनी धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 34. आदित्य पुढचा चेंडू घेऊन ऑफ साईडला जोरदार फटका. किती धावा मिळतात बघूया. एक धाव मिळाली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे. 2 धावा पूर्ण करत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण करतोय कर्णधार स्वतः तिकडे. तिसरी धाव पण चोरटी काढलेली आहे. रनिंग बिटवीन द विकेट चांगली. 3 धावा. 3 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 37. आता मात्र औपचारिकता बॅलन्स झालेली दिसते इथे. बाकी सगळं संपलेलं आहे. जवळजवळ NA-15 दुसऱ्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केलेला आहे. आदित्य चांगला चेंडू. त्याच्यावर एक धाव. धावसंख्या होते 38. आदित्य पुढचा चेंडू घेऊन शॉर्ट पिचचा चेंडू. खूप जोरात टाकलेला चेंडू. बॅटचा आणि बॉलचा काही संपर्क नाही. धावसंख्या मात्र स्थिर 38. 8 चेंडू
आणि 66 धावा. आता मात्र बॅट आणि बॉलचा चांगला संपर्क आणि षटकार. 6 धावा. लाईव्ह दाखवण्यासाठी राहू दे. आता काय औपचारिकता राहिले. पुढचा चेंडू घेऊन आदित्य. ऑफ साईडला खूपसा बाहेरचा चेंडू. पंच दोन्ही हात बाजूला करतायत. अवांतर चेंडू, अवांतर धाव. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 45 धावा. शेवटचा चेंडू घेऊन आदित्य. जोरदार फटका मारलेला आहे पॉइंटच्या वरून. चौकार. 4 धावांनी धावसंख्या वाढते. धाव वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून 5 षटक साहिल. पहिल्या चेंडूवरती त्याला एक गडी बाद करण्यात यश मिळालेलं आहे. $49 धावांवरती तीन गडी बाद झालेले आहेत 49 धावांवरती. 5 चेंडू आणि 52 धावांची गरज आहे. फलंदाजाचं नाव नाही कळालं. सुमित सर आता स्ट्राईकवर आहेत. 4 चेंडू आणि 52 धावा अजूनपर्यंत क्रिकेटच्या इतिहासात कधी शक्य नाही झाल्या. जोरदार फटका. पावकी धाव मिळतात. एकच धाव आपल्या खातं उघडतात सुमित सर. एका धावाने धावसंख्या होते 50. स्पीडी कॅप्टन प्लीज. हा तिसरा कॉल आहे तुमच्यासाठी. स्पीडी कॅप्टन.
स्पीडी कॅप्टन पुढचा चेंडू घेऊन खोलवर टप्प्यात चेंडूचा निर्धाव. धावसंख्या होती ती 50. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 50 धावा केल्यात. जिंकायसाठी करायच्या होत्या 101 धावा. खराब चेंडू. अवांतर धावेत एक निवाड. अवांतर चेंडूमध्ये एक निवाड. धावसंख्या होते 51. साहिल काही गरज नसताना अवांतर चेंडू टाकताना इथे जोरदार फटका मारलेला, ते झेल उडालेला आहे आणि बाद. आणखीन एक धक्का बसतोय तो मग CFS ला. शेवटचा चेंडू बाकी आहे. यॉर्करचा चेंडू खेळून काढलाय. NFFT हा दुसरा सेमीफायनलचा संघ मिळतो आपल्या